Hello dear students, let's read the given question. इथे आपल्याला विचारलं आहे syphilis is caused by. syphilis कशामुळे होतं हे आपल्याला इथे विचारलं आहे. सो ही दी की कन्सेप्ट आहे. About a disease that is syphilis. आणि syphilis हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ठीक आहे. आणि हा जो मेनली आहे हा कॉज केला जातो बाय ए बॅक्टेरिया विच इज जनरली आपण म्हणू शकतो त्याला बॅक्टेरियाचा टाईप कोणता, बॅक्टेरियाला अकॉर्डिंग टू शेप आपण क्लासिफाय करतो. सो हा आहे एक स्पायरोचीट, दॅट इज इट इज अ स्पायरल बॅक्टेरिया आणि त्याचं नाव आहे ट्रिपोनेमा पॅलॅडियम. ओके, सो इट इज अ स्पायरोचीट बॅक्टेरिया विच कॉजेस दिस इन्फेक्शन. आणि हा जो बॅक्टेरिया आहे ह्याचं जेव्हा इन्फेक्शन होतं, सिफिलिसचं इन्फेक्शन होतं, तेव्हा सिम्पटम्स काय असतात? मोस्टली वी कॅन सी देर आर सोर्स विच आर फॉर्म्ड इन टू जेनायटल्स. ओके, आणि हे पेनलेस असतात जनरली अराउंड इवन अराउंड रेक्टम और माउथ ऑल्सो. ठीक आहे. आणि ह्याच्या सेकंड स्टेजमध्ये रॅशेससुद्धा येतात. ठीक आहे. थर्ड अँड फायनल स्टेजमध्ये आपण बघतो की हे जे पॅचेस असतात त्यांच्यामुळे डॅमेजेस इंटू ब्रेन, नर्व्स, आईज, हार्ट एक्सेट्रा इकडे सगळीकडे सुद्धा होऊ शकतो, जे की आहेत त्याचे सगळ्यात हायेस्ट सिम्पटम्स. सो करेक्ट आन्सर इथे असणार आहे. पहिला ऑप्शन दिला आहे स्पायरोचीट, करेक्ट, and called as Neisseria gonorrhoeae, wrong. Neisseria gonorrhoeae causes gonorrhea. ठीक है. दूसरा ऑप्शन दिला है स्पायरोचीट, yes, and called as Treponema pallidum. This is also correct. So correct answer आहे इथे ऑप्शन बी. ऑप्शन बी हिअर इज द करेक्ट आन्सर. नंतर दिला आहे डिप्लोकोकस, नॉट करेक्ट, आणि इथे पुन्हा एकदा डिप्लोकोकस दिला आहे. सो दिस इज ऑल्सो रॉंग. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.